हाय हॅलो नमस्ते. मी स्वाती सांबुरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला कोथिंबीरपासनं भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे. तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धी गड्डी कोथिंबीर आहे. तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुतल्यानंतर आपल्याला कोथिंबीर कट करून घ्यायची आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. एकदा व्हिडिओ हा पाहिला ना, अगदी पाहिल्याबरोबर तुम्ही रेसिपी करायला घ्याल. तर इथे मी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. सगळी कोथिंबीर कट झाली की एका बाउलमध्ये आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. तर इथे मी एका बाउलमध्ये सगळी कोथिंबीर घेते. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. बाउलमध्ये कोथिंबीर घेतल्यानंतर आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे. इथे मी बटाटा स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे. किसल्यानंतरसुद्धा आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर त्यातलं आपलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. बटाटा घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत. एक छोटा चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे. एक छोटा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. एक चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे. धना पावडर घातल्यानंतर आपल्याला एक पोह्याचा चमचा आपल्याला तीळ घालायचे आहेत. इथे मी 1 चमचा पांढरी तीळ घातलेले आहेत. तीळ घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर इथे मी अगदी थोडासा चिमूटभर सोडा वापरलेला आहे खायचा. सोडा घातल्यानंतर आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे. आधी मी अर्धी वाटीच बेसनपीठ घातलेलं आहे. बेसनपीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. लगेच पाणीसुद्धा घालायचं नाही आहे. कोथिंबीर धुवून घेतल्यामुळे थोडंफार पाणी कोथिंबीरला असतं. तर अर्धी वाटी पीठ घातल्याच्यानंतर जे अर्धी वाटी ठेवलं होतं ते पीठ ते सुद्धा मी घातलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता मी पीठ व्यवस्थित असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. अजिबातसुद्धा मला पाणी लागलेलं नाही आहे पिठामध्ये. तर पीठ मिक्स करून झालं की एका साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला तेलामध्ये ती भजी सोडायची आहेत. नेहमीच आपण कोथिंबीरीची वडी करतो आणि खातो. तर नक्की या पद्धतीने एकदा ही भजी करून पहा. तर तेलामध्ये सोडली की आपल्याला एका साईडनी छान अशी 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवर खरपूस अशी एका साईडनी तळून घ्यायची आहे. पलटी करून केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनी सुद्धा छान अशी खरपूस आपल्याला भजी तळून घ्यायची आहे. अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. तर पाहू शकता भजी छान अशी खरपूस दोन्ही साईडनी सुद्धा तळलेली आहे. तर एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते. अगदी खायला कुरकुरीत ही भजी लागतात आणि अगदी झटपट होते ही रेसिपी. तर अशाच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा भजी सोडून घेऊया. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरात न पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा भजी तेलामध्ये सोडलेली आहेत. तीसुद्धा आपल्याला छान दोन्ही साईडनी खरपूस अशी तळून घ्यायची आहे. तुम्ही जर एकदा ही कोथिंबीरीची भजी केली ना तर नेहमीच ही भजी कराल. एवढी छान आणि चविष्ट ही कोथिंबीरीची भजी होते. आपण बटाटा घातला आहे त्याच्यामुळे जो वरचा कवर आहे तो अगदी छान क्रिस्पी होतो. तर अशाच पद्धतीने आपली सगळी भजी करून झालेली आहे. तुम्हाला माझी आजची कोथिंबीर बटाट्याची भजी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा. तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.